पुण्यातल्या सणसवाडी परिसरामध्ये होर्डिंग कोसळलं. होर्डिंग कोसळल्यानं 5 ते 6 दुचाकींचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. बंगळुरू शहराला अवकाळी पावसाचा तडाखा. मुसळधार पावसामुळे 500 घरं पाण्याखाली तर 3घांचा मृत्यू. पावसाळ्यापूर्वी पुणे पालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. पावसाळ्यात साथीचे आजार वाढू नयेत यासाठी पालिका स्तरावर साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना. पंढरपूरमध्ये सलग 4 दिवस अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शेतकऱ्याची 16 एकर डाळिंबाची बाग उद्ध्वस्त. $36 लाखांचं बक्षीस असलेल्या माओवाद्यांना अटक. कारवाईच्या तयारीत असलेले 5 जहाल माओवादी अटकेत. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ पथकानं घेतलं ताब्यात. नवी मुंबईतल्या बेलापूर डोंगरावरील अनधिकृत स्थळावर सिडकोची तोडक कारवाई. अनधिकृत मंदिरही नष्ट करण्याची स्थानिकांची मागणी. जळगावमधील चोपडा शहरामध्ये एसटीचे ब्रेक फेल झालेल्या एसटीनं 4 जणांना चिरडलं. अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी. तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शनासाठीची नियमावली जाहीर. व्हीआयपी मोफत दर्शन कोटा बंद करण्याचा संस्थांचा निर्णय. यवतमाळच्या वणीमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी. टोळक्याकडून पान टपरी चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आणि रायगडच्या महाड तालुक्यामध्ये पोलिसांची कारवाई. मोहोद भिसेवाडी या गावात 50,000चा गांजा जप्त. गांजाची 16 झाडं पोलिसांनी केली जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.